शेतकरी मित्रांनो, तणनाशकाचा 100% रिझल्ट हवा आहे, तरी पण त्यामध्ये काय मिसळल्यानंतर 100% रिझल्ट लागेल आणि कोणत्या पिकामध्ये केव्हा तणनाशक फवारल्यानंतर आपलं चांगलं पिकाचं तणकट कमी होईल यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम तर तुम्ही तणनाशक कोणतं वापरत आहात त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजेच की तुम्ही पेरण्याआधीचं तणनाशक वापरत आहात, पीक निघाल्यानंतर तणनाशक वापरत आहात. त्यामध्ये आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मॅक्सा असो किंवा इतर मॅक्सची मिरापुडी असो किंवा इतर पुड्या असो तुम्ही ज्या की वापरतात. आता काही लोक युरिया टाकतात, काही लोक मीठ टाकतात, काही लोक इतर पदार्थ टाकतात, लिंबू पिळून राऊंड अप फवारतात. याचे रिझन काय ते पाहूया. सर्वप्रथम तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याचे रिझन अलग अलग असतं की तण जास्तीत जास्त कंट्रोल व्हावा किंवा तण जास्तीत जास्त मरावा, यासाठी त्याचा प्रयत्न असतो की याच्यामध्ये हे टाकल्यानंतर आपला रिझल्ट होईल. पण मित्रांनो, रिझल्ट कधी लागत असतो तुमच्या जमिनीमध्ये किती सुपीकता आहे, किती ओलावा आहे त्यावर अवलंबून असतो. कोणत्याही तणनाशकाचा नाश करायचा असेल त्यासाठी जमिनीमध्ये ओल लागते. आणि ओल कधी कळते तर ओलीमध्ये दोन प्रकारची ओली असते, एक तर वापसा असते आणि एक तर चिखल असते. म्हणजे की जेव्हा तुम्ही तणनाशक किंवा काही फवारायला राहत जाता तेव्हा तुमच्या पायाला किंवा चपल्याला चिखल लागणे म्हणजे त्याला ओल असणे म्हणतात. आणि वापसा असणे म्हणजे जेव्हा तुम्ही राहत जाता पण चिखल लागत नाही, कोरडी माती वरून वरच्या थर लागते आणि खाली ओल असते, त्याला वापसा म्हणतात. हे झाले दोन प्रकार. आता मित्रांनो, यामध्ये युरिया टाकण्याचा काय फायदा आहे. जेव्हा केव्हा तुम्ही कोड्यामध्ये बरेचसे शेतकरी तणनाशक फवारतात, मिरापुडी असो, राऊंडअप असो, इतर तणनाशक असो. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा आपण त्यामध्ये युरिया टाकतो, युरियाचे आणि राऊंडअपचे मिश्रण होते. त्यानंतर त्या जे काही तुम्ही पिकावर किंवा जे काही तणावर तुम्ही फवारतात त्या तणाला अशी म्हणजे की खत, जेव्हा आपण युरिया खत टाकतो तेव्हा तण कसं खत घेण्याची अपेक्षा म्हणजे खत घेते आणि तण लगेच किंवा पीक वाढते अशी त्याची प्रजनशक्ती असते. त्यामुळे युरियाद्वारे ते तण ते औषध सुद्धा घेते आणि तण लगेच 100% रिझल्ट करपायला लागते. हे अशा प्रकारचे लॉजिक असते याच्या मागचं. म्हणजेच की बरेचसे शेतकरी काय करतात, युरिया टाकतात, काही मीठ टाकतात. तर हे टाकल्यानंतर काय होते की तणाला वाटते की हे आपल्यासाठी पोषक तत्व आहे आणि ते तत्व घेण्यासाठी त्या युरिया संघ आपलं राऊंडअप सुद्धा त्याच्यामध्ये लवकरात लवकर जाते आणि मुळ्यापासून तर पानापर्यंत दोन्ही प्रकारे शोषण होऊन लवकरात लवकर तणाचा जास्तीत जास्त रिझल्ट लागतो. यामागे युरिया टाकण्याचा रिझन आहे. त्यानंतर मीठ टाकण्याचा पण तशाच प्रकारे काही शेतकरी मीठ टाकतात, काही शेतकरी लिंबू टाकतात. आता हे कोणत्या तणकटा म्हणजे कोणत्या प्रोडक्ट मध्ये टाकायचं असते. तर मित्रांनो, जे काही धुऱ्यावरला बांधावरला असतोय त्या उच्च ठिकाणी असल्यामुळे त्याला जास्तीत जास्त ओल नसते. जमिनीपेक्षा ओल कमी असल्यामुळे त्या बांधावर याच्यावर आपल्याला मिरापुडी असो किंवा राऊंडअप असो किंवा इतर प्रोडक्ट त्याच्यामध्ये युरिया, मीठ किंवा लिंबू पिळून ते फवारायला पाहिजे. कारण की त्यांना जास्ती पाण्याची म्हणजे ओलावा कमी असल्यामुळे ते लवकरात लवकर तण खिचून घेते आपले ते राऊंडअप हे आणि लवकरात लवकर रिझल्ट लागते. पण जेव्हा आपण सपाट जमिनीमध्ये ओल असली तेव्हा युरिया हे टाकायची गरज नसते. तरी पण टाकत असताना तर काय होत नाही. पण मित्रांनो, आता यामध्ये कोणते तणनाशक फवारायला पाहिजे जेणेकरून आपल्या पिकातले पण तण कमी व्हावे. तर मित्रांनो, यामध्ये भुईमुग असो, सोयाबीन असो, या दोन पिकासाठी गेल्या 2 ते 3 वर्ष झाले तणनाशक निघलेले आहे. यामध्ये तुम्हाला पीक निघायच्या आधी फवारू शकता, म्हणजे की पीक पेरल्यानंतर 24 तासामध्ये फवारू शकता. त्यामध्ये मॅक्स असो, नवीन एक पुडी आली ती पुडी असो किंवा इतर कोणते प्रोडक्ट तुमच्या माहिती अनुसार. पण मित्रांनो, हे प्रोडक्ट फवारण्याच्या आधी याची काय कार्यशाळा आहे ते पाहून घ्या. म्हणजे की तुमच्या जमिनीतले जे काही तणकट आहे, तुम्ही आता काळा रान केलेले ते तणकट अंकुरित होण्याआधी फवारून लागते. म्हणजे की 24 तासाआधी तुम्हाला फवारण्याची जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यावर लिहिलेलं असते. पण काही शेतकऱ्यांनी काय करतात, 24 तास होतात त्यानंतर फवारतात, त्यामुळे त्यांचा 100% रिझल्ट लागत नाही. त्यानंतर आता सोयाबीन निघल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या मनात एक फवारण्याचा डोस जमत असतो, ते की तुमच्या सोयाबीनातले किंवा भुईमुगातले तण नियंत्रित करतो. त्यामध्ये असो सिजिंटाचा असो कोणत्या असो कंपनीचं तण नियंत्रण 10 ते 15 दिवसाचे, म्हणजे की 10 ते 5-7 पाना म्हणजे की सोयाबीन नेमकंच लागायला लागते वाऱ्याला, तेव्हा ते फवारायला जमते. आता ते झाल्यानंतर तुम्हाला सोयाबीनमध्ये कापसामध्ये त्यानंतर तणनाशक जमत नाही 15 दिवसाच्या पार किंवा 20 दिवसाच्या पार. तरी पण शेतकरी काय फवारतात तर त्याचं ते फवारणी व्यर्थ असते. हे तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्यात झालं. आता मित्रांनो, त्याच पद्धतीने तूर असो, उडीद असो, मूग असो, तेव्हा हे आपल्या सोयाबीनातलं भुईमुगातलं जर तणनाशक गेलं तरी पण ते करू शकतो. त्या अनुषंगाने कापसाच्या बी एखाद्या पानावर सुद्धा राऊंडअपचा किंवा याचा फवारा गेला तर ते कापसाचं पान पुरं ते स्वच्छ करून मुळ्यापर्यंत पोहोचते आणि समजा कापसाचं झाड वाळायला लागते. अशा प्रकारचे हे रिझल्ट असतात. त्यामुळे योग्य ते निर्णय घेऊन म्हणजेच की फवारण्याचा हे घेतला पाहिजे निर्णय. कारण की 10 ते 15 दिवसामध्ये सोयाबीन असो, भुईमुग असो, यामध्ये तणनाशक फवारा जमते. आणि जे काही तुम्ही राऊंडअप हे फवारता त्यामध्ये युरिया टाकण्याचं पण रिझन तुम्हाला सांगण्यात आलंय. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून मित्रांना पाहण्यास शेअर करा. धन्यवाद.